प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभूच्या अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया तो देव आपल्यासोबत आज काय बोलत आहे. आपण वाचूया मत्तेय याचा 17-18 वचन. वचनात लिहिलं आहे, नंतर येशूने भूताला दटावले तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आपण जे वचन वाचलं आता बायबलमधून, हालेलुया, या ठिकाणी वचन म्हणत आहे का येशूने भूताला दटवले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज जगामध्ये देवाच्या लोकांनो ज्या गोष्टीला अंधश्रद्धा म्हटलं जातं, देवाच्या लोकांनो, बायबल आपल्याला दर्शवतं का ही गोष्ट देवाच्या लोकांना अस्तित्वामध्ये आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण या ठिकाणी वचन असतो का येशूने भूताला दटवले. प्रभू येशूने देवाच्या लोकांनो बरेच सारे चमत्कार केलेले आपण बघतो. देवाच्या लोकांनो, ती एक कुबडी स्त्री होती देवाच्या लोकांनो, तिच्यातून प्रभू येशूने त्या विकाराच्या आत्म्याला दटवलं, तो दुष्ट आत्मा निघून गेला. त्या क्षणी देवाच्या लोकांनो तो कुबडी काय झाली, सरळ झाली देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बहिरा व्यक्ती होता देवाच्या लोकांनो, त्याच्या कानातून प्रभू येशूने दुष्ट आत्म्याला आदेश केला निघून जाण्याचा, कान खोलण्याचा, आणि त्याचे कान काय झाले, खुले झाले देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, म्हणजे देवाच्या लोकांनो जग जे अस्तित्व ज्याचं नाकारतंय देवाच्या लोकांनो, ती गोष्ट सत्य आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण ती जर नसतीच तर प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतांना वगैरे दटवलं नसतं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, म्हणून बायबल म्हणतं का जो जगाशी मैत्री करू पाहतो, हालेलुया, तो देवाचा वैरी ठरलेला आहे. हालेलुया, कारण जगाच्या गोष्टी आणि देवाच्या गोष्टी या दोन्ही विपरीत आहे देवाच्या लोकांनो. या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि आजही प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या लोकांनो, हालेलुया, त्याच्या विश्वासावरील देवाच्या लोकांनो, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाने या चिन्ह चमत्काराकरवी साक्ष देत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का तो अजूनही जिवंत आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. आता आपण हे जे वचन वाचलं तिथं लिहिलं आहे, नंतर येशूने एका भूताला दटवले. हालेलुया. कोणत्या ठिकाणी आलेला देवाच्या लोकांनो, एक बाप देवाच्या लोकांनो त्याच्या मुलाला घेऊन देवाच्या लोकांनो प्रभू येशूकडे आलेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्या मुलाला फेफरे येण्याचा देवाच्या लोकांनो, फीट येण्याचा त्रास होता. हालेलुया. तो बाप प्रभू येशूला म्हटलेला फेफरे, त्याला फीट येतं. पुष्कळ वेळा या दुष्ट आत्म्याने याला अग्नीमध्ये टाकलं, याला पाण्यामध्ये टाकलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याचा नाश करण्याचा प्रयत्न केला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आणि जसं प्रभू येशूने देवाच्या लोकांनो त्या भूताला दटवलं, बघा काय म्हणतं वचन, नंतर येशूने भूताला दटावले तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच घटकेपासून काय झाला देवाच्या लोकांनो, मुलगा बरा झाला. त्या क्षणी देवाच्या लोकांनो त्याचं फेट येणं थांबलं गेलं देवाच्या लोकांनो. त्याला फेफरे येण्याचा जो त्रास होता तो थांबला गेला देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आज जर आपण बघितलं तर मनुष्याच्या जीवनामधल्या 90% ज्या समस्या आहे देवाच्या लोकांनो, त्या दुष्ट आत्म्यांकडून आहे, दुरात्म्यांकडून आहे, सैतानाकडून आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आज आपल्याला देवाच्या लोकांनो त्या सैतानाला अडवायचं आहे, त्याला दटवायचं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. कारण तो आपल्या जीवनामध्ये जे काम करू पाहत आहे ते काम देवाच्या लोकांना आपल्याला करू द्यायचं नाही, तर आपल्या जीवनाकरवी देवाचा गौरव झाला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण काही काही देवाच्या लोकांना गोष्टी अशा दिसून येतात, जसं ह्या वचनामध्ये दिसून आलं का हे जे दुष्ट आत्मा होता, हे जे भूत होतं देवाच्या लोकांना, हालेलुया, हे शिष्यांना काढता आलं नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतं वचन, हे शिष्यांना काढता आलं नाही, हे प्रभू येशूने काढलं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आजही असे देवाच्या लोकांना अशा बंधनामध्ये लोक आहे का, लोक उपवास करताय, प्रार्थना करताय देवाच्या लोकांनो, येशूचं नाव घेऊन त्याला दटवताय, पण तरी पण देवाच्या लोकांना ते बंधनं तुटलेले त्यांना दिसत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर का बरं दिसत नाही देवाच्या लोकांना? हालेलुया. कारण जे अधिकारवाणी आपल्याला देवाच्या लोकांना बंधनं तोडण्यासाठी शिकून घेणं गरजेचं होतं, ते आपण आज शिकलेलो नाहीये देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला फक्त कोणीतरी सांगितलेलं आहे का तू येशूच्या नावात आज्ञा कर आणि ते दुष्ट आत्मे निघून जातील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आपल्याला त्या नावाची ताकद कळाली पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू तिथं शिष्यांना काय बोललेलं आहे का तुमच्या अल्प विश्वासामुळे त्यांना काढता आलं नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांच्यामध्ये विश्वास होता, पण कसा होता देवाच्या लोकांनो,
अल्प होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, या बंधनांमुळे, या सैतानाने केलेल्या समस्यांमुळे माणसं, देवाच्या लोकांनो, त्यांचा विश्वास गमावून बसलेले आहेत. हालेलुया, विश्वास त्यांचा देवावर आहे का देव मला या त्रासातून बाहेर काढू शकतो, देव मला या त्रासातून मुक्त करू शकतो, पण त्यांचा विश्वास काय झालाय देवाच्या लोकांनो, दाबला गेलेला आहे. हालेलुया, जसा पाहिजे त्या पद्धतीचा विश्वास बाहेर निघत नाहीये. शिष्यांसमोर पण देवाच्या लोकांनो तेच घडलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते त्या दुष्ट आत्म्याला, त्या दुरात्म्याला धमकावत होते, निघ निघ निघ, पण त्याचं देवाच्या लोकांनो, त्याचा आकरा विकरा रूप पाहून देवाच्या लोकांना, हालेलुया, शिष्य त्या ठिकाणी काय झाले, त्यांचा विश्वासही दाबला गेला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू येशू म्हटलं अल्पविश्वासी, कमी विश्वासी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला ज्यावेळेस आपण अशा गोष्टींमध्ये राहत असतो, अशा गोष्टींच्या बंधनामध्ये असतो देवाच्या लोकांनो, त्यावेळेस आपला विश्वास आपल्याला वाढवायचा आहे, आपला विश्वास आपल्याला हाय करायचा आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस आपला विश्वास हाय ओढणार, वाढलं जाणार देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस देवाच्या लोकांना ऑटोमॅटिक ते बंधनं तुटले जाणार. कारण आणि देवाच्या लोकांना आपला विश्वास कसा वाढला जाणार, तर बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो, विश्वास वाढतेने आणि वाढता देवाच्या वचनातून होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जेवढं देवाचं वचन ऐकता देवाच्या लोकांनो, तेवढा तुमच्यामध्ये विश्वास वाढला जातो. इंग्लिशमध्ये खूप छान लिहिलं आहे, फेथ कम्स बाय हिअरिंग. हालेलुया, तुम्ही जेवढं देवाचा आवाज ऐकता, जेवढं देवाचं वचन ऐकता, तेवढा तुमचा विश्वास काय होतोय देवाच्या लोकांनो, वाढला जातोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा आता या समयाला पण तुम्ही देवाचं वचन ऐकतात, तर तुमचा विश्वास वाढायला लागलाय देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला आपला विश्वास काय करायचा आहे, वाढवायचा आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी जी अधिकारवाणी दिलेली आहे, त्या अधिकारवाणीला समजून देवाच्या लोकांनो, त्या विश्वासाला कार्य करायला लावायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण देवाच्या लोकांना जर खाली बघितलं मत्तेयाचा 17 अध्याय 20 वचनामध्ये, तर त्या ठिकाणी लिहिलं आहे, तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे, कारण मी तुम्हाला खचित सांगतो की, बघा काय म्हणतो प्रभू येशू, तुमच्या अल्पविश्वासामुळे तुम्हाला ते भूत काढता आलं नाही. आणि मी तुम्हाला खचित सांगतो की, काय खचित सांगतो म्हणजे मी तुम्हाला 100% सांगतो, याच्या पलीकडे कुठलीच गोष्ट घडणार नाही. हालेलुया, प्रभू येशू कधीच खोटं बोलत नव्हता, पण तरी पण तो या ठिकाणी काय शब्द वापरतोय, मी तुम्हाला खचित सांगतो की, मी तुम्हाला खरं खरं सांगतो की, जर तुमच्यामध्ये मोरीच्या दाणे एवढा विश्वास असला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कसा, मोरीच्या दाण्या एवढा विश्वास असला. मोरीचा दाणा जर बघितला देवाच्या लोकांनो, तर तो पूर्णपणे तुळतुळीत असतो, गुळगुळीत असतो देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. गव्हाच्या दाण्यासारख्या, ज्वारीच्या दाण्यासारख्या त्याला मोठ्या मोठ्या रेषा नसतात देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. उबड खाबड नसतो, कसा असतो, गुळगुळीत असतो. देवाला आपला विश्वासही असा पाहिजे देवाच्या लोकांनो, गुळगुळीत तुळतुळीत पाहिजे. डाग नसलेला विश्वास देवाच्या लोकांनो परमेश्वराला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून तो या ठिकाणी म्हणतो, मोरीच्या दाण्या एवढा विश्वास असला, म्हणजे तुमचा विश्वास जर थोडा असला पण गुळगुळीत असला, पूर्ण असला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर या डोंगराला इकडून तिकडे सरक, काय, या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल, तुम्हाला काहीच असत्य होणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो, तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे प्रभू येशूचं वचन आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, प्रभू येशू जर बोललेला आहे, तुम्ही डोंगर हलवू शकता, तर आपण हलवू शकतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण त्याचं वचन हे सत्य आहे देवाच्या लोकांनो. जगाच्या दृष्टीने ही गोष्ट किती अशक्य जरी वाटत असली, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, पण जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवता देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर तुम्हाला सर्व काही शक्य आहे देवाच्या लोकांनो. बायबल या ठिकाणी म्हणत आहे, तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणखीन एका ठिकाणी लिहिलं आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुमचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती असेल, तर तुम्हाला सगळं काही शक्य होईल देवाच्या लोकांनो. डोंगरा एवढ्या, पहाडा एवढे जरी बंधन असले, पण जर तुम्ही विश्वासाने शब्द बोलले देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तो डाग नसलेल्या विश्वासाने जर शब्द बोलले, तर ते दुष्ट आत्मे, ते बंधन जागेवर तुटून जातील देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ते बंधन तोडण्याचा अधिकार, ते सामर्थ्य आपल्याला देवाने दिलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर आपण एक वचन वाचलं, लूक याचा 10 अध्याय 19 वचन, तर वचनात असं लिहिलं आहे, पहा,
पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हाला काही एक बाधणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा, प्रभू येशूने या वचनामध्ये आपल्याला अधिकार देऊन टाकलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि तो अधिकार वापरताना देवाच्या लोकांना आपल्यामध्ये भीती पण नसली पाहिजे. हालेलुया, की मी जर माझी प्रार्थना केली तर सैतान आणखीन काहीतरी करेल, आणखीन तुम्हाला त्रास देईन, आणखीन तुम्हाला वेड्यावानी करेल. ही भीती पहिले आपल्याला काढून टाकायची आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या लोकांनो सैतानाचे जे बारीक बारीक पिल्ले आहेत त्यांना नाही हरवलेलं, तर देवाने प्रभू येशूने जो मेन सैतान होता, जो लुसिफर होता, त्याला हरवलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबलचे गाडे अभ्यासक कसे सांगतात देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती होता त्यावेळेस देवाच्या लोकांनो त्याला खाली काढण्यासाठी, खाली खेचण्यासाठी सगळे दुष्ट आत्मे, सगळ्या जगाचा जो सैतान आहे देवाच्या लोकांनो, तो प्रभू येशूला देवाच्या लोकांनो टेम्प्ट करत होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूला खाली काढण्यासाठी प्रयत्न करत होता का प्रभू येशूने गोष्ट पूर्ण करू नये. जर ही पूर्ण जर झाली, हालेलुया, तर लोक पापातून मुक्त होतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या लोकांनो बायबल म्हणतं त्याने सत्ताधीश व अधिकाऱ्यांना नाडून वधस्तंभावर उघड उघड जयस्तो प्रदर्शन केले. हालेलुया, तो विजयी झाला देवाच्या लोकांनो त्या वधस्तंभावरती. हालेलुया, त्याने सैतानाला, अंधकाराला पूर्णपणे हरून टाकलेला आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आणि आपण आता येशूच्या नावात या ठिकाणी आहो देवाच्या लोकांनो, म्हणजे त्याच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी आहो देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे वचन जर वाचलं तर बघा काय म्हणत आहे वचन, लूक 10:19. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा. हालेलुया, काय म्हणतं वचन, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा. साप कोणाला दर्शवला गेलाय देवाच्या लोकांना, सैतानाला. उत्पत्तीच्या जर पहिल्या अध्यायामध्ये जर आपण वाचलं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अध्यायामध्ये, तर त्या येदेन बागेमध्ये हवेकडे कोणाला, साप आलेला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे सैतानाला, विंचावांना देवाच्या लोकांना, सैतानाला, दुष्ट आत्म्यांना, दुरात्म्यांना आपल्याला बायबल सांगत आहे तुडवण्याचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय शब्द लिहिला या ठिकाणी, शत्रूच्या सर्व शक्तीवरचा. हालेलुया, कोणता शब्द आहे, शत्रूच्या सर्व शक्तीवरचा देवाच्या लोकांना. हालेलुया, सर्व शक्तीवरचा. हालेलुया, हालेलुया, सर्वच्या सर्व शक्ती. आज लोक बोलतात अरे ही विद्या खूप पॉवरफुल आहे, ही गोष्ट खूप पॉवरफुल आहे, हे बंधन खूप पॉवरफुल आहे. नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रभू येशू या ठिकाणी म्हणत आहे मी तुम्हाला शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे. आणि पुढे लिहिलं आहे तुम्हाला काही एक बाधणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं तुम्हाला काही एक बाधणार नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काही एक बाधणार नाही. तुम्ही ज्या वेळेस देवाच्या लोकांना तुमच्या जीवनाची बंधनं तोडायला सुरुवात करता देवाच्या लोकांना, त्या विश्वासाने देवाच्या लोकांना. हालेलुया, देवाने दिलेल्या अधिकारवाणीने देवाच्या लोकांना तोडा. हालेलुया, का मला काही एक बाधणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण हे मी नाही, हे वचन सांगत आहे का तुम्हाला काही एक बाधणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण आपला रक्षण करता परमेश्वर देव आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ते बंधनं, ते दुष्ट आत्मे आपल्याला काढावं लागणार देवाच्या लोकांना. त्याच वेळेस त्या आपण आजार विकार व्याधीतून मुक्त होणार आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर आपल्याला देवामध्ये येऊन देवाच्या लोकांना, हालेलुया, 6 महिन्याच्या वरती जर दिवस झालेले आहे आणि आपण एवढ्या जर प्रार्थना करत आहोत, हालेलुया, का प्रभू येशू मला येऊन बरं कर, मला येऊन बरं कर, मला येऊन बरं कर. हालेलुया, देवाच्या लोकांना प्रभू येशू वरतून तुम्हाला म्हणत आहे का मी सगळे अधिकार आता तुमच्याकडे दिलेले आहेत. हालेलुया, तुम्ही अधिकार वापरा, फ्री होऊन जा येशूच्या नावामध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक पास्टर होते देवाच्या लोकांनो, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जसं त्यांना दर्शन दिलं, प्रभू येशू त्यांच्यासोबत बोलत होता आणि त्यांच्या दोघांमध्ये काहीसं अंतर होतं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि बोलत असताना काय झालं, अचानक दुष्ट आत्मे देवाच्या लोकांना त्या पास्टर आणि येशूच्या मध्यभागी आले देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि दुष्ट आत्मे जसे आले तसे ते आवाज काढायला लागले, विचित्र आवाज काढायला लागले देवाच्या लोकांना, का प्रभू येशूचं बोलणं त्या पास्टरांना ऐकू जाऊ नये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून ते विचित्र आवाज काढायला लागले. आणि हे पास्टर येशूला इकडून म्हणतात
बोलताय. हालेलुया. काय म्हणताय? अरे प्रभू येशू मला ऐकायला येत नाही, दुष्ट आत्म्याला काढ. प्रभू येशू मला ऐकायला येत नाही, या दुष्ट आत्म्याच्या आवाजामुळे मला ऐकायला येत नाही, यांना काढून दे, यांना हाकलून दे. हालेलुया. पण प्रभू येशू त्यांच्याकडे पाहून फक्त हसत होता देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शेवटी देवाच्या लोकांनो ते पास्टर फ्रस्ट्रेट झाले, त्यांची चिडचिड झाली आणि त्या चिडचिडीमध्ये म्हटले, येशूच्या नावात दुष्ट आत्म्यानं निघून जा. हालेलुया. आणि त्याच क्षणी देवाच्या लोकांनो ते दुष्ट आत्मे निघून गेले, पळून गेले देवाच्या लोकांनो त्या ठिकाणातून. हालेलुया. आणि ते पास्टर प्रभू येशूला म्हटले, हालेलुया, का प्रभू येशू तू जे बोलत होता ते मला ऐकू येत नव्हतं, मी तुला हाक मारत होतो, प्रभू येशू या दुष्ट आत्म्यांना काढ, दुष्ट आत्म्यांना काढ. हालेलुया. तू त्यांना का बरं काढलं नाही? हालेलुया. प्रभू येशू त्यावेळेस त्या पास्टरना म्हटला का मी आता सगळे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत. हालेलुया. त्यावेळेस त्या प्रभू येशूने हे वचन दिलं का मी तुम्हाला शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपल्याला देवाच्या लोकांनो ते अधिकारवाणी घेऊन ते आजार हाकलायचे देवाच्या लोकांना. हालेलुया. ते दुष्ट आत्मे, विकाराच्या आत्मे हाकलायचे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस तुम्ही येशूच्या नावात शब्द बोलता, तुमचा प्रत्येक शब्द कार्य करणार देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं त्याच्या मुखातून निघलेला तो शब्द, ती इच्छा आणि ते कार्य केल्याशिवाय विफलून परत येत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाच्या लोकांना शब्द जरी बोलले तरी ते दुष्ट आत्मे निघून जातील, बंधनं तुटले जातील देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अधिकारवाणीने विश्वासाने आपल्याला तो शब्द उच्चारायचा आहे देवाच्या लोकांनो, का येशूच्या नावात सैताना सोड, मला निघून जा. हालेलुया. हे विश्वासाने अधिकाराने आपल्याला शब्द बोलायचे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मनातल्या मनात नाही उच्चारत बसायचंय, मुखातून आपल्याला बाहेर काढायचे देवाच्या लोकांना आवाज. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सैताना रिबेल आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. तो उद्धट आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं दारासमोर कुत्रे येतं, कुत्र्याला जर हळूच म्हणलं ना हाड हाड हाड, तो जात नाही. सैताना देवाच्या लोकांना बायबल म्हणतं त्याच्यापेक्षाही धीट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सैतानाला जर हाकलायचंय देवाच्या लोकांना. हालेलुया. जसं कुत्र्याला जोरात हाकललं जातं हाड, त्या पद्धतीने देवाच्या लोकांना आपल्याला हाकलायचंय. सैताना सोड, मला निघून जा येशूच्या नावात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा तो सैतान, तो अंधकार निघून जाईन देवाच्या लोकांना. हालेलुया. तुमचे बंधनं तुटले जातील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी असं नाही म्हणत आहे पहिल्या दिवशी तुम्ही बोलले आणि सगळेच्या सगळे फ्री झाले. बायबल म्हणतं देवाच्या लोकांना. हालेलुया. तो देवाचं वचन म्हणतं सुभक्तीविषयी कसरत कर. हालेलुया. काय म्हणतं वचन? कसरत कर म्हणतं. जसं आपण जिम मध्ये गेलो देवाच्या लोकांनो, आणि जिम मध्ये गेल्या गेल्या पहिल्या दिवशी जर आपण डंबेल्स उचललं, वजन उचललं, तर लगेच आपले बाहू तयार नाही होते. हालेलुया. लगेच आपले मसल तयार नाही होत देवाच्या लोकांनो. आपल्याला एक्झरसाइज करत राहावं लागतं, आपल्याला व्यायाम करत राहावा लागतो देवाच्या लोकांना. अशा पद्धतीचा एक्झरसाइज, असा व्यायाम आपल्याला आत्म्यामध्येही करायचा आहे. म्हणून त्याचं वचन म्हणतं सुभक्तीविषयी कसरत कर. हालेलुया. आत्म्यामध्ये आपल्याला एक्झरसाइज करायची, व्यायाम करायचा आहे देवाच्या लोकांनो. कारण जसे जसे तुम्ही बलवान होता तसे तसे ते दुष्ट आत्मे पळून जाणार देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ असा पण नाही होत का तुम्ही सुरुवातीला नवीन देवामध्ये आहात आणि येशूचं नाव उच्चारलं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, काहीच कार्य नाही घडलं, असं शक्यच नाही. कारण त्याचं नाव कार्य करतं. ज्या वेळेस प्रभू येशू त्या अंजिराच्या झाडाला म्हटला तुला फळ न येऊ, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस देवाच्या लोकांनो ते झाड लगेच वाळून नाही गेलेलं देवाच्या लोकांना. हालेलुया. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस प्रभू येशू पेत्र शिष्य तिथून चाललेले, त्यावेळेस पेत्र प्रभू येशूला म्हटलं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, काय म्हटलं पेत्र? प्रभू येशू ज्या झाडाला तुम्ही शाप दिला, हालेलुया, ते झाड वाळून गेलेलं आहे. हालेलुया. कधी दिसलं? दुसऱ्या दिवशी दिसलं ते झाड वाळून गेलेलं. पण त्या झाड वाळण्याची सुरुवात ज्यावेळेस प्रभू येशू बोलला त्याच वेळेस झालेली. हालेलुया. झाड कसं वाळलं? ज्यावेळेस प्रभू येशू बोलला तुला फळ नाही येऊ, त्याच क्षणी त्याचे मुळं वाळून गेले देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते जमिनीखाली असल्यामुळे दिसले नाही देवाच्या लोकांना, वाळून गेलेले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण जसे दुसऱ्या दिवशी साईडने ते चाललेले होते बाजूने, तसं त्यांना ते पानं वाळलेले दिसले. लगेच त्यांना कळलं, अरे इथं झाड वाळून गेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना ज्यावेळेस तुम्ही येशूच्या नावात बंधन तोडताना, हालेलुया, तर त्या क्षणी ते मूळ वाळून जायला सुरुवात होते, त्या क्षणी ते मुळं तुटायला सुरुवात होते देवाच्या लोकांना. आणि जसं जसं तुम्ही प्रार्थना करता, जसे जसे उपवास प्रार्थना चालू आहे, अधिकारवाने विश्वासाने प्रार्थना चालू आहे देवाच्या लोकांना, ते सैतानाचं झाड जळून जातं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या दुष्टातून, त्या विकारातून आपण फ्री होऊन जातो देवाच्या लोकांना. कारण हे प्रभू येशूचं वचन आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या जीवनात कार्य करायला लागतो, आपण बंधन मुक्तच होतो देवाच्या लोकांना. हालेलुया. कारण बायबल म्हणतं प्रभू
येशूचं वचन म्हणतं का पुत्र जर तुम्हाला बंधनमुक्त करत आहे तर तुम्ही खरेखुरे बंधनमुक्त होतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया. आणि देवाच्या लोकांना आज हे वचन तुम्ही जर स्वीकारलं आहे तर देवाच्या लोकांना हालेलुया या वचनाने तुम्हाला बंधनमुक्त केलेलं आहे. कारण वचन म्हणतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.